आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आपण कोण? मी महेश जाधव, ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष बबनराव घोरपडेंचा पीए. मैत्री मॅडम आहेत का? हो आहेत ना, या आत या. या या किंग बॉस तुम्हाला भेटायला आलेत. नमस्कार सर. बबनराव घोरपडे तुमचीच वाट बघत होतो. तुमचा फोन आला म्हणून तातडीने आलो बघा. यावंच लागतंय, न येऊन कोणाला सांगणार आहे. पाणी बाजू. आता बोलूया आपण. हो बोला ना मॅडम. ट्रान्सपोर्टच्या अध्यक्षांना भेटायला बोलवलं होतं, तसं माझं त्यांच्याशी बोलणंही झालं होतं. ते का आले नाहीत? त्यांनीच मला तुमच्याकडे पाठवलंय. नाही, माझा प्रश्न अजूनही तसाच राहिलाय. ते का आले नाहीत? ते दिल्लीला गेलेत. दिल्ली म्हणजे आता तुम्ही दिल्लीत आहात. तुम्ही पण आता असंच समजा साहेब. हे आवडलंय आपल्याला, हे आवडलंय. दिल्लीला जाणारी लोक पण तुमच्याच पायाशी येत असतील तर आपण दिल्ली बोललो तर काय चुकलं ना. आता जरा कामाचं बोलूयात का? हो. मैत्री काय म्हणाली? मैत्री मॅडमने मला फोन करून त्यांच्याकडे भेटायला बोलवलं होतं. त्यांच्या बसच्या बाबतीत घडलेल्या प्रकाराबद्दल त्याला माझ्याशी बोलायचं होतं. पण एवढ्यात तुमचा फोन आला. मग माझ्या पीएला मी त्यांच्याकडे पाठवलं आणि मी तातडीनं तुमच्याकडे निघून आलो. एव्हा ना माझ्या पीए समोर त्यांचं रडगाणं सुरूही झालं असेल. तुमच्या साहेबांचं वागणं मला अजिबात आवडलेलं नाहीये. भेटायला बोलवलेलं असून देखील ते दिल्लीला कसं काय निघून गेले? त्यांचं पर्सनल काम निघालं. बर, आमच्या बसच्या बाबतीत जो काही प्रकार घडला तो तुमच्या कानावर आलाच असेल. हो मॅडम. मग ह्या बाबतीत तुमच्या असोसिएशनचं काय म्हणणं आहे? आम्ही फक्त तुमचीच बाजू ऐकून घेतली, पण त्या गावकऱ्यांचं मग काहीतरी म्हणणं असेलच ना. ते उगाच का खोटं बोलतील? आमच्या कंपनीचे काही नियम आहेत. आमचा स्टाफ ॲक्सिडेंटची जागा सोडून कधीच पळून जात नाही, कारण त्यांना माहिती आहे की त्यांना सांभाळण्यासाठी त्यांची कंपनी सक्षम आहे. तिथे अपघात घडलेलाच नव्हता आणि हे तुम्हालाही चांगलं माहिती आहे. मग ते गावकरी तरी काय खोटं बोलतील ना. त्यांचं मला माहित नाही, पण माझा स्टाफ माझ्याशी कधीच खोटं बोलणार नाही. ठीक आहे, मग जे काय कायदेशीर व्हायचंय ते होऊन जाऊ द्या. सगळ्या गोष्टी बेकायदेशीरपणे घडलेल्या आहेत हे माहीत असून देखील तुम्ही कायदेशीर गोष्टी करण्याची भाषा करताय. मला तुमच्याशी बोलायचं नाहीये. तुमचे सर परत कधी येणार आहेत? 1 महिन्याने. ते आले की मी सांगतो ना त्यांना. काय 1 महिना मी माझी बस काय रस्त्यावर उभी ठेवू? मला त्यांचा पर्सनल नंबर हवाय. सॉरी मॅम, त्यांचा पर्सनल नंबर कोणालाही द्यायचा नाही अशी त्यांची वॉर्निंग आहे. बरं, तुम्ही फोन लावा, त्यांना सांगा मला बोलायचं त्यांच्याशी. सध्या साहेब त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये इतके बिझी आहेत की PM साहेबांनी फोन केला तरी घेणार नाहीत. बोला आता. आलंय माझ्या लक्षात. आम्ही निवडलेली व्यक्ती जर अशी महिनाभर गायब राहणार असेल तर आम्ही एका बेजबाबदार माणसाला निवडून दिलं असं म्हणावं लागेल. एनिवे, तुम्हाला अजून काय बोलायचं आहे का? हो, बोलायचं ना. पुढच्या इलेक्शनला पैशांची मागणी करायला याल ना, तेव्हा जे काही बोलायचं ते तेव्हा बोलणार आहे मी. सॉरी मॅडम, मला वाटतं तुम्ही चुकीचं बोलताय. फक्त तुमच्या पैशाने ही संस्था चालत नाही. हो, माहितीये ना. आमच्या कंपन्यांसारख्या खूप कंपन्या आहेत ज्याचं फंडिंग असोसिएशनला येतं. पण त्याही पलीकडे जाऊन पर्सनल लेवललाही तुमच्या अध्यक्षांकडे खूप सारं फंडिंग येतं आणि हे चांगलं माहिती आहे मला. आणि म्हणून तुम्ही माझ्याशी असं वागू शकताय. खरं आहे ना? तुम्ही आता निघू शकता. एव्हा ना माझ्या पीएला त्यांनी नक्कीच हाकलून लावलं असणार आणि आता त्यांच्याकडून येणारा पैशाचा सोर्स देखील बंद होणार. पैशांची काळजी तुम्ही का करताय? आम्ही आहोत ना. बस हेच ऐकायचं होतं मला. या आता. नमस्कार रावसाहेब. ही माझी बाची दमयंती. डॉली. डॉली. हॅलो सर. नाईस टू मीट यू. तू काय करतेस? ती आता काहीच करत नाही ना. नाही म्हणजे
काम करत होती ती आदिशक्ती स्कूलची सर्वा होती ना. स्कूलचे सगळे निर्णय तीच घेत होती ना. अरे वा. पण अचानक त्या मैत्रीला झटका आला आणि तिने हिच्या सगळ्या जबाबदाऱ्या काढून घेतल्या आणि हिला बालवाडीच्या टीचरची पोस्ट दिली ना. आणि काम काय तर त्या लहान लहान पोराटोरांना डान्स शिकवायचा. कधी काळी जिच्या तालावर अख्खी शाळा नाचत होती तिला आता लहान लहान पोराटोरांना नाचायला शिकवायला लागतं ना. काय वाटत असेल तिच्या जीवाला तुम्हीच सांगा ना. हे तुझ्यासाठी माझ्याकडून गिफ्ट. हार हिऱ्यांचा हार. हार महाग असेल ना. अजिबात नाही. तरी पण अंदाज. फक्त 60 लाख. काय? 60 लाख? एवढा महागडा गिफ्ट? नाही म्हणजे रावसाहेब तसं काहीतरी असल्याशिवाय तुम्ही एवढं. रिलॅक्स मामा, रिलॅक्स. कसं आहे, एका इंटरनॅशनल स्कूलच्या चेअरपर्सनकडे एवढा महागडा हार तर असलाच पाहिजे ना. हा त्या स्कूलच्या रेप्युटेशनचा आणि त्या चेअरपर्सनच्या इमेजचा प्रश्न आहे, नाही का? आपलं ठाम मत आहे, शिक्षण हा एक धंदा आहे, धंदा. आणि तो धंदा म्हणूनच केला पाहिजे. याच उद्देशाने आपण आदिशक्ती स्कूलच्या बरोबर समोर आपली इंटरनॅशनल स्कूल सुरू केली होती. काही कारणांमुळे आपण तिथे आपला जम बसू शकलो नाही. नाईलाजाने आपल्याला ती स्कूल बंद करावी लागली होती. पण आता ती स्कूल पुन्हा नव्याने सुरू होणार. आणि यावेळेस स्वतः डॉली ती स्कूल सांभाळणार. काय मामा, यावर तुमचं काय मत आहे? तरी मी तुला सांगत होतो ना डॉली, रावसाहेब जाम भारी माणूस आहे. हो, त्यांची नजर ज्याच्यावर पडते ना त्याच्या आयुष्याचं सोनंच होऊन जातं ना. बघ अजून तू त्यांच्या स्कूलमध्ये पाऊल पण टाकला नाही, पण तुझा 60 लाखाचा फायदा पण झाला. आता तूच विचार कर पुढे काय काय होईल ते. ते सगळं ठीक आहे, पण ती स्कूल सुरू करण्यासाठी तुला एक काम करावं लागणार आहे. काय काम करावं लागेल सर? आदिशक्ती स्कूलचा सगळा स्टाफ एका दिवसात आदिशक्ती स्कूल सोडून आपल्या स्कूलमध्ये आला पाहिजे. हे कसं शक्य आहे? त्या स्कूलमधले सगळे स्टाफ मॅनेजमेंटवर खुश आहेत तिकडे. हो ना, कोणाला काही प्रॉब्लेम असेल असे मला तरी वाटत नाही ना. तर मग सगळे त्या स्कूलमधून आपल्या स्कूलमध्ये काय येतील? जसा हा 60 लाखाचा हार बघून तू आलीस ना, हीच थिअरी आपण त्यांच्या बाबतीत वापरायची. यासाठी त्या स्टाफला दुप्पट पगार, फॉरेनच्या ट्रिप्स, वाटेल ते आमिष दाखवा, पण काम झालं पाहिजे. तो सगळा स्टाफ ती शाळा सोडून आपल्या स्कूलमध्ये आलाच पाहिजे. ठीक आहे सर, मी तयार आहे. तू आत्ता असं म्हणतीयस, पण ती मैत्री तुझी वहिनी आहे, तिच्या बाबतीत तुला अचानक सहानुभूती वगैरे वाटायला लागली तर? सहानुभूती आणि मैत्रीबद्दल शक्यच नाहीये सर. आणि कसं आहे ना सर, आयुष्यात पुढे जायचं असेल ना तर वाटेत कोणीही आलं त्याला लाथ मारून पुढे जाता आलं पाहिजे.
तरच आपली प्रगती होते. नुकतंच मी सोशल मीडियावर वाचलंय. गुड, व्हेरी गुड. आपल्याला तुझ्याकडनं अशाच उत्तराची अपेक्षा होती आणि ही तर फक्त सुरुवात आहे. आदिशक्ती स्कूल नंतर आपल्याला आदिशक्ती फार्मा, आदिशक्ती ग्रुप ऑफ कंपनीज असं बरंच काही मिळवायचंय. आणि फक्त मिळवायचं नाहीये, तुमच्या नावावरती करायचंय. हा आपला शब्द आहे तुम्हाला. तुम्ही आता विषय काढलाय म्हणून स्पष्टच सांगते. माझं आयुष्यात एकच ध्येय आहे, काहीही करून त्या मैत्रीपेक्षा श्रीमंत होणं. त्यासाठी मी नेहमीच सोशल मीडियावर मोटिवेशनलचे थॉट्स ऐकत असते. पण आता तर साक्षात तुम्हीच माझ्या आयुष्यात आलात. सर, मला मैत्रीच्या खूप पुढे जायचंय. त्यासाठी काय करावं लागेल प्लीज तुम्हीच सांगा ना. आत्ता तुला जे काम दिलंय त्याच्यावरती फोकस ठेव. पुढे तुला जसं हवंय ना तसंच घडणार आहे. थँक्यू सो मच सर. तुम्ही सांगितलेलं काम झालंच म्हणून समजा. आणि फक्त टीचरच नाही, मी मुलांच्या पॅरेंट्सशी सुद्धा बोलेन आणि त्या स्कूलमधल्या 1300 मुलांना मी घेऊन येईन. गुड, व्हेरी गुड. रावसाहेब, आम्ही येतो आता. थँक्स फॉर द गिफ्ट सर. यू मोस्ट वेलकम. शाळेची चेअरमॅन आहे मी, माझ्यावर विश्वास ठेवा. हो, तुमचे सगळे डॉक्युमेंट्स बघून तुमची आर्थिक परिस्थिती आली आहे माझ्या लक्षात. हो हो हो, ॲडमिशन झाली आहे. हो, हे बघा, तुम्ही उद्यापासूनच तुमच्या मुलाला शाळेत पाठवू शकता. थँक्यू सो मच. मॅडम, निवाते सर, अरे या ना, बसा ना. मी चहा कॉफी काही सांगू? कमलाई? नको मॅडम, असू दे. तुम्हाला माझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं असं तुम्ही म्हणत होतात. हो, आपल्या शाळेबद्दलच बोलायचं होतं. हो, मग सांगा ना. आपली शाळा फार दिवस चालू राहील असं मला तरी वाटत नाही. काय सांगताय तुम्ही? हो मॅडम, अहो, आपल्या शाळेतील 1300 मुलांपैकी 1000 मुलांनी या शाळेला दांडी मारली. ती मुलं पुन्हा शाळेत येतील असं मला नाही वाटत. हे कसं शक्य आहे? डॉली मॅडमनी स्वतःची शाळा सुरू केली, त्यामुळे अशक्य असं काहीच नाही. आतापर्यंत आपल्या शाळेतील जवळपास सगळ्या स्टाफनी राजीनामा दिलाय. त्या शाळेत पेमेंट जास्त आहे म्हणून सगळे तिकडे जॉईन करतायत. मॅडम, हो, हे असंच सगळं चालू राहिलं तर आपली शाळा कशी सुरू राहील तुम्हीच सांगा ना. आता इतर मुलांचे पालकही आपल्या शाळेच्या भवितव्याबद्दल प्रश्न विचारायला लागले. अशा परिस्थितीत काय करावं मॅडम, आता तुम्हीच सांगा. हळूहळू येतंय लक्षात माझ्या. मला खाली पाडण्यासाठी त्यांनी आधी माझ्या ट्रान्सपोर्ट कंपनीवर हल्ला केला. मी ऐकत नाही हे लक्षात येताच त्यांनी शाळेचा डाव खेळायला घेतला. वाईट या गोष्टीचं वाटतंय की सगळ्याच बाबतीत त्यांनी माझ्या विरोधात माझ्याच माणसांचा वापर केला आणि माझ्या माणसांच्या लक्षात न येणं अजून एक खूप मोठी शोकांतिका आहे. हो, ते मात्र खरंच आहे. पण डॉली मॅडम तुमच्या विरोधात असं काही करतील हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. बोल वहिनी. ओ, ओळखलंस मला? चेअरपर्सन होते मी आदिशक्ती एज्युकेशनल ट्रस्टची. आणि तू एका झटक्यात मला चेअरपर्सन टू KGच्या मुलांची डान्स टीचर बनवलास. सगळं काही विसरायचंय फक्त तुला सोडून. एनिवे, तू बोल. तुला तुझ्या चुकीचा पश्चाताप झालाय म्हणून फोन केलायस ना?
पश्चाताप झालाय ना, नक्कीच झालाय, पण तो या चुकीमुळे नाही. याआधी खूप मोठी चूक मी केली आहे, तुम्हाला तुमच्या दारिद्र्यातून बाहेर काढून इथे आणण्याची. अंगावर नीट कपडे नव्हते तुमच्या, राहायला छोटंसं घर होतं, तेही पावसात गळणार. एका छोट्या घरगुती खानावळीचा आधार होता. मी तुमच्या आयुष्यात आले आणि म्हणूनच तुम्हाला तिथून निघून इथे येता आलं. एवढी मोठी गोष्ट तू एवढ्या लवकर विसरलीस? हा प्रश्न मला विचारण्याआधी तू स्वतःला काही प्रश्न विचारून बघ ना. तुझा बाबा पण टीचरच होता ना, आणि त्यांनी त्यांच्या कष्टाने आदिशक्ती स्कूल उभी केली आहे. त्यात तुझं काय कर्तृत्व आहे ग? तुझं कसं झालं माहितीये का? आईजीच्या जीवावर बायजी उदार. माझे बाबा खरंच आठवत असतील ना, तर माझ्या बाबांचे आदर्श विचारही आठवून बघ. ही शाळा उभी करताना त्यांनी कधीच कुणाला फसवलं नाही. आजूबाजूच्या शाळेतल्या शिक्षकांना आणि पालकांना कधीच कसलं आमिष दाखवलं नाही. शेवटपर्यंत त्यांनी फक्त शिक्षणाला महत्त्व दिलं, आणि म्हणूनच हे सगळं साम्राज्य उभं राहू शकलं. तू हे जे काही करतेस ना, हे सगळं खूप लाजिरवाण आहे. आय डोंट नो तुझ्या बाबांनी नक्की कोणत्या गोष्टीला महत्त्व दिलं होतं, पण हा बिझनेस आहे माझ्यासाठी, आणि बिझनेसमध्ये चूक बरोबर असं काहीच नसतं. बिझनेस सक्सेस करण्यासाठी जे जे करावं लागतं ना, ते सगळं करायचं असतं, आणि तेच मी करते. चुकतेस तू. शिक्षण हा माणसाचा धर्म असला पाहिजे, बिझनेस नाही. ए वहिनी, तुझं हे जे काही ज्ञान आहे ना, तुझ्या जवळच ठेव. कारण तू ज्या डॉलीला ओळखत होतीस ना, ती डॉली आता राहिलेली नाहीये. ती आता एका इंटरनॅशनल स्कूलची ओनर झाली आहे. सो यापुढे जर काही महत्वाचं काम असेल तरच फोन करायचा. आलं लक्षात? एवढं सगळं समजावूनही तुला केळीच्या झाडाला झोका बांधून झोका घ्यायचा असेल तर माझा नाईलाज आहे. ऑल द बेस्ट. ठेव फोन. काय झालं मॅडम? एवढं सगळं होऊ नये तुमच्या डॉली मॅडमची अक्कड काही गेली नाही. कसं आहे ना निवाते सर, मांजराला सांगावं लागत नाही की तू मांजर आहेस, तसं कुत्रालाही सांगावं लागत नाही की बाबा रे तू कुत्रा आहेस. पण माणसाला सांगावं लागतं की तू माणूस आहेस, आणि माणूस की जग तुझ्यातली. पण नेमकं त्यांचं म्हणणं तरी काय? माझ्या पाठीत खंजीर खुपसायचं हे त्यांचं आधीच ठरलंय. त्यामुळे आता त्यांचंही काही म्हणणं नाही, आणि आपल्यालाही काही सांगता येणार नाही. पण मग आपल्या शाळेतल्या मुलांच्या भवितव्याचं काय? आपल्याला असे झटपट निर्णय घेता येणार नाही. त्यांच्याशी 2 हात करायचं असतील तर आपल्यालाही तयारीनंच उतरावं लागेल. सर एक काम करा, उद्या शाळेत नोटीस बोर्डवर नोटीस लावा. उद्यापासून शाळा आपली बंद राहील आठवडाभर. रिनोव्हेशनचं कारण द्या. त्यामुळे ह्या येत्या आठवड्यात पुढे काय करायचं याचा विचार करता येईल आपल्याला. या तुम्ही. ठीक आहे मॅडम. दादा, संकट एका पाठोपाठ येतात हे फक्त ऐकून होते, कारण तू सोबत होतास सतत. त्यामुळे संकट कधीच माझ्यापर्यंत तू पोहोचू दिली नाहीस. आज एका पाठोपाठ संकट येत आहेत, आणि मला तुझी खूप आठवण येते. सतत तुझी कमी भासते. दादा, आज तू जर माझ्या जागी असतास तर तू काय केलं असतंस? कसं तोंड दिलं असतंस या सगळ्या संकटांना? आणि मग चक्क मैत्रीचा कॉल आला मला. काय सांगतेस? अरे हो मामा, खूप काही बोलत होती. शिक्षण म्हणजे बिझनेस नाही, आणि बरंच काही ब्ला 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 चाललं होतं तिचं. पण मी पण जशाच तसं उत्तर दिलं. आणि मला खात्री आहे माझ्या प्रत्येक वाक्याने ना नक्कीच तिला कानाखाली बसल्याचा भास झाला असेल. वा 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 वा, हेच व्हायला पाहिजे होतं. तुम्हाला सांगतो, तिला कळलंच पाहिजे तिच्यामुळे सगळ्यांना किती त्रास होतो ते. अजूनही तिच्यासाठी ही फक्त सुरुवात आहे. आता एक एक करत सगळ्या बाजूने ती घेरली गेली पाहिजे.
आणि मग तिला या बिझनेसचा कंटाळा आला पाहिजे. आणि फक्त बिझनेस नाही बरं का, तिला जीवनाचाच कंटाळा आला पाहिजे. मग सगळं काही सोडून तिने एखाद्या आश्रमाची वाट धरली पाहिजे. आता तुम्ही असं बोलून राहिले म्हटल्यावर विषय संपून राहिला ना. नक्कीच. इनफॅक्ट मी स्वतः तिला एखाद्या आश्रमात पोहोचवल्याशिवाय गप्प बसणार नाहीये. मला वाटतंय आपला तिच्याशी प्रोफेशनली वाद आहे, तो प्रोफेशनलच राहायला पाहिजे. तिचा बिझनेस टेक ओव्हर केल्यानंतर आपण काय करणार आहोत, तो कसा ऑपरेट करणार आहोत याकडे जरा लक्ष द्यायची गरज आहे ना. गुड न्यूज गुड न्यूज गुड न्यूज गुड न्यूज. अबे काय न्यूज आहे? ॲज अ कार्यकर्ता म्हणून आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांसाठी आदिशक्ती स्कूल बंद असणार आहे. अशा अर्थाची नोटीस गेटवर लावलेली आहे. एक मिनिट, मला जे बोलायचं होतं ते बोलणं पूर्ण करतो. मैत्रीला मी खूप चांगला ओळखतो. सहजासहजी हार मानणाऱ्यातली नाहीये ती. त्यामुळे तिला गप्प बसवायचं असेल तर आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल. अगदी सांगायचंच झालं तर मला एक मिनिट. तू सांगायची काहीच गरज नाहीये. नाही म्हणजे कसं आहे, कोणाच्या बाबतीत काय करायचं आणि कधी करायचं आपल्याला माहिती आहे ना. किंग बॉस, मग काय ठरलं? आधी स्कूल व्हिजिट आणि मग सेलिब्रेशन.